आज आपण एक स्वामी समर्थांची छानशी गोष्ट ऐकूया. महाराज कधीकधी वाटेल तशी अचाट कृत्य करीत, वेगवेगळ्या लीला करत, पण कोणत्याही वेळी त्यांचे अमृतदृष्टीने अपघात किंवा विपरीत गोष्ट घडून आल्याचे कोणाच्या पाहण्यात आले नाही. सन 1876 सालचे दुष्काळात एके दिवशी सकाळी भक्त दर्शनास गेले असता गावाबाहेर एका बावडीजवळ महाराज बसले होते व लीला करीत होते. तितक्यात एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांच्या दर्शनास आला. दर्शन घेऊन मारवाडी परत जाऊ लागला. तितक्यात महाराजांनी त्यास परत बोलावले आणि त्याच्या हातातील तांब्या घेऊन त्यातील पाणी महाराजांनी सांडून दिले व लोटा भिरकावून सुमारे 25-30 कदमांवर बावडी होती तिथे फेकून दिला. आता त्या बावडीत पाण्याच्या दुष्काळामुळे 50-60 माणसांची गर्दी झालेली होती. आम्हास वाटले की मारवाडी जट लोटा कोणाचे तरी डोकीत बसून त्याचा मोक्ष होणार, पण महाराजांची अघात करणी कशी ती पहा. विहीर 30-40 हात खोल होती. लोटा जो तिथं पडला तो कोणाच्याही डोकीत न बसता गर्दीच्या मध्यभागी रिकामी जागा होती तिथे बेताने पडला. वाचक हो आणि भक्तजन हो, आपण कोणतीही चांगली गोष्ट करण्यास लागलो तरी देखील तिथे विपरीतपणा घडून येतो. पण महाराज शतशः विपरीत गोष्ट करीत असून त्यांचे परिणाम जर चांगले झाले तर महाराजांच्या अवतारीपणाबद्दल व त्यांचे दैवी सामर्थ्याबद्दल आपल्याला शंका घेण्यास काही जागा राहील काय? श्री स्वामी समर्थ.